एक्झाम असते एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट. फर्निचर बनवून घ्यायचं आहे तर संतोष मिस्त्री आहेत आमचे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला आयडिया देतील आणि असं छान छान किचन बनवून देतील. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर काल तुम्हाला किचनचा पूर्ण टूर दिला, काय काय आपण केलेत, कोणते कोणते लॅमिनेट्स आपण वापरलेत, किती ट्रॉलेस ठेवलेत, आपले कॅबिनेटचे हायड्रॉलिक्स दाखवले, पुश बॅक वाले जे डोर आहेत ते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आपण ते झाल्यावरती संपवला होता, कारण आपली जी गॅस जी आहे ती डिलिव्हर नव्हती झाली. काल आम्ही वेट करत होतो, पण आज दुपारी ते डिलिव्हर झालेलं आहे. तर आता तुम्हाला उमा दाखवणार आहे गॅसचा अनबॉक्सिंग. तर आलेली आहे उमा मॅडम, वेलकम. हा, काल किचनच्या वर वर चढून तुम्हाला किचन दाखवत होती. आज बघा 500 किलोची गॅस उचलून आणली एकटीने. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया? ओ माय गॉड, खतरनाक बॉडी बिल्डर. तर फेबरची गॅस घेऊन आलोय आपण. क्लीनिंग हेल्दियर इझी सेपियर. क्या बोला तूने? सेपियर नाही आहे तो, क्लीनर हेल्दियर इझियर सेफर. इनोव्हेशन्स दॅट मेक एव्हरी डे बेटर. फेबर असा ब्रँड आहे जे तुमची एव्हरी डे बेटर करेल. फेबरनी भरपूर सारे पैसे पाठवलेत आम्हाला, म्हणून हे बघा अनबॉक्सिंग करूया. चिमणीची अनबॉक्सिंग बघितली होती तुम्ही, आपल्या किचन मध्ये नवीन आणली होती तेव्हा. आज तुम्ही आपल्या शेगडीची गॅसची अनबॉक्सिंग बघा. तर कोणी कोणी आपला गॅसचा आणि चिमणीचा खरेदी करायला गेलो होतो, तो व्हिडिओ टाकला होता. तेव्हा जी गॅस दाखवलेली ती नाही आहे. उमा मॅडमनी काहीतरी डोका लावून नवीन टाईपची गॅस आणलेली आहे, जे आपला किचनच्या कलरला पण सूट करेल आणि किचन जे आपण ग्लॉसी बनवलेलं आहे त्याचा पण सूट करेल. आता थोडीशी बॉडी बिल्डरची आपण मदत करूया. तर कव्हर उघडलेला आहे आणि आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपली गॅस. तर तुम्हाला समजलंच असेल, 3 बर्नर आहेत याच्यामध्ये. हे बघा, डंबेलनी एक्सरसाइज करते. इनॉग्रेशन साठी कोण बोलवत नाही हिला, पण बघा गजब बेइज्जती है. प्लीज बोलवा मला, प्लीज. 1 2 3. असंच तोडफोड करील ती, म्हणून कोण बोलवत नाही. 1 2 3. तर बघा मंडळी, कशी वाटते आमची गॅस, नक्की कमेंट करा. हे बघा, हा मोठा बर्नर आहे ना, हा फास्ट बर्नर आहे. हा स्लो वाला एकदम छोटा, आणि हा मीडियम सेकंड आणि हे थर्ड. तर तुम्ही विचारणार 4 वाला का नाही घेतला आम्ही. तर 4 वाल्याची गरज आम्हाला नाहीये, कारण आम्ही असं बघितलंय की 4 असेल तर भांडी आहे तो थोडासा एकमेकांशी भांडण करेल, है ना. म्हणून आपण थोडासा त्यांना जागा दिलेला आहे की तिने असं करायचंय. आणि आम्ही ग्लॉसी का घेतलंय, कारण आपलं फुल किचन जे आहे ते ग्लॉसी आहे, म्हणून याला सूट करणार म्हणून ग्लॉसी घेतलेलं. आणि ब्लॅक आणि गोल्डन थोडासा ब्राऊन शेडच्या सोबत पण आपला मॅच होते, लाईट सोबत. आणि स्पेशल काय आहे, हे जे स्पेस आहे ना ते आपला हवा ते रोखतात. जे आपल्या इकडे मोठी स्पेस आहे आणि विंडो पण खूप मोठी आहे, त्या विंडो मधनं नक्कीच हवा येणार. हे विंडशिल्ड घेऊन आलोय बघा. जिकडनं हवा येईल तिकडे त्या बाजूला त्याला रोटेट करून ठेवा, म्हणजे तो आपली गॅस वेस्ट होऊन देणार नाही. म्हणजे ही जी गॅस आहे ती सिलेंडर साठी बनलेली आहे. तर टेक्निशियन येऊन तो काहीतरी त्याच्यामध्ये सेटिंग करेल आणि मग ती आपल्या पाईपलाईन साठी यूज होईल. त्याच्यासाठी एक्स्ट्रा 350 रुपये लागतात असं सांगितलेलं आहे. तर कसं वाटलं मंडळी आमचं नवीन शेगडी, नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे आमच्या किचनला सूट होणार काय ते नक्की सांगा. आपल्याला सुजित थोरात यांनी रेकमेंड केला होता की ऑन टेबल गॅस, ऑन टॉप गॅस घेऊन ये. हे बघा, तीच घेऊन आलोय. आणि मला तिकडे हॅवेलचा एक केटल पण दिसला, तरी फ्री नाहीये, पैसे देऊन घेतलेला आहे, पण एक खूप मस्त आहे आणि स्टेनलेस स्टीलच्या आतमध्ये आहे. कुठल्याही ब्रँडने आम्हाला प्रमोशनचे चार्जेस नाही दिले. मी फक्त आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगते की हे ब्रँड आहे ते एकदम मस्त आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर हॅवेलचा घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही लिंक वरनं मागवू शकता. गॅसचा आपला अनबॉक्सिंग झाला. हा, तिला इथंच ठेव, काय नको करू. फोटो काढतो. गॅसचा अनबॉक्सिंग बघितलं ना तुम्ही. आता आमच्या टेक्निशियनचा फोन आलाय, त्यांनी सांगितलं की मी गॅस इन्स्टॉल करण्यासाठी येते. हां, तर ही आपल्याला गॅस जुनी आहे, तिला काढावं लागेल.
चला तर गॅस शेगडी आपली इन्स्टॉल झालेली आहे आणि परंपरेच्या हिशोबाने ते वापरायच्या आधी आपल्याला पूजा वगैरे करायला लागतं. ते आपण अनाया आल्यावरती करणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही बघू शकता इथे प्रॉन्स पिकलचा नवीन स्टॉक आला आहे. उघडता एकदम सुगंध आला नाही. फक्त सुंदर भाकरी तुम्ही गरम गरम बुजला ना, बाजरीची किंवा काय तांदळाचं, आणि हे प्रॉन्स पिक्कल, जसं ते आपल्याला सुचिताईने सांगितलं, सुंदर एकदम असं अप्रतिम. जसं आपण म्हणतो ना, घरी कधी डाल भातच असलं तुमच्याकडे किंवा भाजी बनलेली असली तर भाकरी तर बनतेच. नुसता हा कोळंबीचा लोणचा घ्या आणि भाकरी सोबत खावा. हा बघा कोळंबीचा लोणचा. हे आहे आपला फ्रेश कोळंबीचा लोणचा. नवीन स्टॉक आलेला आहे, तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि नेक्स्ट आहे आपला आंब्याचा लोणचा, प्रॉन्स पिक्कल. आंब्याचा लोणचा, मँगो पिक्कल, प्रॉन्स पिक्कल नाही. आणि तिसरा आपल्याकडे आहे मिक्स पिक्कल. काय हे आम आहे, कॅरेट आहे, आवळा आणि लिंबू आहे. बघा 3 लोणचे आहेत आपल्याकडे. मच्छी यायला लागली की टुण्याचा पण भेटेल. हा, पण तोपर्यंत तुम्ही ह्याच्यातला कोणताही तुम्ही मागवू शकता. 100 ग्राम पासून 1 किलो पर्यंत. 100 ग्राम नाही, हे आपलं जे आहे ते 250 ग्राम पासून मँगो पिक्कल आणि मिक्स पिक्कल. आपलं जे प्रॉन्स पिक्कल आहे ते 100 ग्राम पासून चालू आहे. पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. प्रॉन्स पिक्कल. कोण आलाय? तर आलेली आहे अनाया. तुझीच वाट बघत होतो. वेलकम. काय चालू आहे तुझा? काय ड्रॉइंग वगैरे बनवलीस की नाही? ड्रॉइंगची 2 एक्झाम असते, एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट. एलिमेंटरी मध्ये मला ए भेटला, आता मला इंटरमिडिएट मध्ये पण ए ची प्रॅक्टिस करायची आहे. तर तू कोणती ड्रॉइंग दाखवणार आहेस आता आम्हाला? मी दाखवणार आहे जगन्नाथजीचा लिप्पन आर्ट. तर ये घेऊन ये. हे बघा मी कुठे बनवलंय. काय आहे ते? ते वॉटर कलरचा एक बॉक्स होता. drawing Yes. दाखव. हे बघा. ओ, सुंदर. जगन्नाथजी. बायको पण पैसे वाचवणारे भेटले आणि मुली पण. बायकोची तारीफ स्वतः बायकोच करते. मस्त आणलं तिने असं बनवलेलं, मी शिकवलेला संस्कार आहे तिचा. कसं वाटतंय मंडळी नक्की सांगा. काय म्हणतात त्याला? लिप्पन आर्ट. लिप्पन आर्ट. हा, आणि मम्मासाठी तिने एक गिफ्ट दिला होता. हा बघा, मैं प्यार से. आणि ऍक्टिंग करून दाखव. मैं प्यार से मम्मा. क्या है? परत काय? क्या है? तर अनायाची वेट करत होतो आम्ही शेगडी सजवण्यासाठी, पण इथे उमा मॅडमनीच बघा कशी शेगडी फुलांनी सजवलेली आहे. अनाया कशी वाटते नवीन गॅस आपली? खूप सुंदर. अनाया पण होती खरेदी करताना, पण मम्मानी एक डोका लावलाय काय ग्लॉसी घेतली, नाहीतर मॅट पाहिजे त्याच्या मागे राहिली होती. हा, एक तर स्वतःच मॅट आहे आणखी मॅट पाहिजे तिला. योगा मॅट आहे ना, तीच ती वापरत नाही. अरे मी आजचा कमेंट वाचत होता की तुम्ही कॅबिनेटच्या वरती चढताना आम्ही खूप हसलो म्हणून शांभवी ताईने लिहिलंय. तर थँक्यू सो मच. आणि भरपूर सुंदर कमेंट आलेत ना. खूप मस्त, म्हणजे सर्व कमेंट एकदम सुंदर आलेला आहे. सर्वांना आवडलाय. किचन आपला सर्वांना आवडलाय. स्पेशली जे आपण लाईट लॅमिनेट यूज केलेत वरती आणि खाली डार्क जे ग्रेनाइट सोबत जातात, सर्वांना आपल्याला हा कलर कॉम्बिनेशन आवडला आहे. आणि जे आपल्याला म्हटले होते वारीबद्दल, तुम्ही मच्छी वगैरे खातात, त्यांना पण सुंदर रिप्लाय दिलेत आपल्या मंडळींनी. तर थँक्यू सो मच सर्वांना, मनापासून खूप धन्यवाद. तर आता तुम्हाला माहिती आहे आपले इंडियन ट्रेडिशन, गॅस नवीन आली, शेगडी नवीन आली की तिची पूजा करतात. त्यासाठी आम्ही फुलं वगैरे लावलेत. आता टीका लावणार ना. आपण टीका लावूया, छोटीशी आरती करूया, आणि नवीन भांडा तर मी मागून ठेवलं होता, नवीन भांड्यामध्ये आपण दूध उकळूया. अरे आज तुला खीर खायला मिळणार आहे अनाया, कारण दूध उकळल्यावरती गोड गोष्ट बनवतात ती. साखर टाकून देणार आहे तुम्हाला, गोडच खायचंय. खीर बनवायचं असे करशील मम्मा. मग तू खीर समजून पीत होईल चांगलं. दूध पण असंच पितं पण. काय मम्मा, खीर बनवली पाहिजे तू. ठीक आहे, बनवते. तर खीर खायला मिळणार आहे. चला, झाली तयारी? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. पूर्ण किचन मध्ये तुम्ही भरपूर हेल्प केली. चिमणी पासून, शेगडी पासून, आपल्याला फोन पण केला होता ना उमा. भरपूर तुमची मदत झाली. कमेंटच्या
द्वारे किंवा तुम्ही फोन करून पण आम्हाला भरपूर सारे सजेशन दिले, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर आता अनया नारळ नाही पडत, आधी दूध तरी उकळू दे. हां, तर अनयाने लावलेली आहे पहिली शेगडी. आता दूध उकळू दे. दूध कुठल्या दिशामध्ये उकळलं पाहिजे ते पण कमेंट करून सांगा, आम्हाला आयडिया नाहीये. इथे पण होतं तिथे पण होतात ना, बघूया. आणि त्याच्यात पण काहीतरी आहे लॉजिक. पण दूध उकळते त्याच्याने समजेल आपल्याला, बाकीचं जेवण पण उकलेल. चिमणी लावा. गेल्या महिन्यात 13,000 बिल आलंय. या महिन्यात किचनच लाईटी एवढ्या आहेत तर किती बिल येईल ते पण तुमच्या सोबत सांगू. लाईट कमी होत जाईल आणि फक्त प्रोफाईल लाईट राहणार, त्याच्यानंतर प्रोफाईल लाईट बंद होणार. पहिली उकलन. गॅस म्हणजे लक्ष्मी आहे. जो पहिला दूध उकेल तो पण आपण गॅसलाच ऑफर करू, म्हणून ते बाहेर सोडतात असं मला तरी वाटतंय. तर नक्की तुम्हीच कमेंट करून सांगा मंडळी, पहिला दूध उकलून का सोडतात ते. आम्हाला पण ऐकायला आवडेल तुमच्या कमेंटमध्ये. अरे वा, चारही बाजूने पडलं. अरे वा, मध्येच पडलं ना, हे चारही बाजूनी पडलं. मंडळी नक्की सांगा, आणि कोणतरी कमेंट आपल्याला करेल चारू बाजूनीच पडतात तर आणि ठीक मला वाटतं मी रील टाकलेली आहे, तर रील कोलंबी लोणच्यासाठी ऑर्डर आलेली आहे वाटते. आता योच दूध मध्ये आपल्याला खीर बनवायचा. त्याच्या आधी आपण नारळ फोडूया. नारळ फोडा, नारळ कोण फोडणार? तूच फोड, नाही तर आणायला दे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला, तर थोड्याच टायमाने आलोय आणि मम्मा झाली रेडी. हो, खीर रेडी झालेली आहे मंडळी. हे बघा, जॅगरीचा खीर आहे. पहिला मान पहिला मान गॅसला आणि देवांना. बाप्पांना, देवांना नैवेद्य दाखवलाय बघा. गणपती बाप्पा मोरया. क्लाउड किचन लवकर चालू होऊ द्या आणि खूप सारे ऑर्डर येऊ द्या, है ना. रामकृष्ण हरी. आणि माझी जेवणाला चांगलं टेस्टी होऊ द्या नेहमी. आणि गॅसच्या इकडे पण मांडलाय आणि देवबाप्पाला पण नैवेद्य दाखवलाय बघा. आणि आता आपण खायचं ना. तुला देते. हा, तर या सर्वांनी खीर खायला. तर आज प्रयत्न होता नवीन शेगडी, आणि नवीन शेगडीवरती काहीतरी गोड गोड बनवायचा. आपला किचन तर तुम्हाला आवडलायच, सर्वांचे छान छान कमेंट येतात. काही अजून रेकमेंडेशन येतात की तुम्ही हुक घेऊन या ते हायड्रॉलिकसाठी वगैरे, ते पण आपण लवकरच शिडी वगैरे काहीतरी घेऊन येणार आहे. लवकर सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून माझे 2 बेडरूम पण लवकर रिनोव्हेट होईल. हा, कारण शांभू- आपल्याला कमेंट आलं होते हा. शांभवी ताईचा की तुमचे 2 बेडरूम पण रिनोव्हेट करा, है ना. अच्छा, कमेंट करू नका प्लीज करा, हा, करा. आता याच्यातच एवढे पैसे गेलेत. आता म्हणून बेडरूम सांगते ना, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण लवकरच 2 बेडरूम बनवू. आपण असं करू, बेडरूम मधून असं घेऊन येऊन किचन मध्ये येऊ. कोणाला किचनचा आमचा काम आवडला असेल आणि जर तुम्हाला असं किचन बनवून घ्यायचं असेल, फर्निचर, संतोष मिस्त्री आहेत आमचे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला आयडिया देतील आणि असं छान छान किचन बनवून देतील. ॲक्रेलिक का नाही बनवलं ती पण आपल्याला कमेंट आलेली. तर ॲक्रेलिकला काहीतरी 1-2 वर्षामध्ये होल येतात असे सांगत होते. असं सांगतात. हा, म्हणून आम्ही ॲक्रेलिक साठी नाही गेलो, लॅमिनेट साठी गेलो. हा, आणि ॲक्रेलिक पेक्षा भारी लुक आलाय. आणि मुतुशांनी पण सांगितलं की त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये, ते पण सांगितलं की सनमाईचंच करा, ॲक्रेलिक करू नका. चला मंडळी, मी खिचडी बनवते, या जेवायला. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल, प्रयत्न आवडला असेल आणि जे काय आम्ही परंपरा दाखवली ती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय. उद्या या काहीतरी नवीन रेसिपी घेऊन येतो. बाय.